रोजगार संदर्भात जी माहिती मिळाली पाहिजे, जे शिकलेले लोक आहेत, तरुण आहेत किंवा कमी शिकलेले आहेत, तर यांच्यासाठी शासनामार्फत एम्प्लॉयमेंट न्यूज म्हणून एक पाक्षिक निघतो, म्हणजे 15 दिवसातून एक पेपर निघतो. आणि नागपूरचे रोजगार नोकरी संदर्भ म्हणून एक पेपर आहे, तो विकली येतो. तर त्याची वार्षिक वर्गणी जी आहे ते भाऊच्या वाढदिवसानिमित्त मी आपल्या नगरपालिकेला देत आहे. आणि याचा फायदा म्हणजे आपले जे लोक असतील नोकरीच्या बद्दल माहिती ज्यांना मला नोकरी नाही म्हणतात, तर अशा लोकांनी जर सांगितलं, त्यांना म्हटलं आपल्या नगरपालिकेत जावा आणि तिथं तुम्ही नोकरी संदर्भाचा पेपर आहे तो तुम्ही बघा आणि त्याच्याबद्दल त्यांना काही जी अडचण असेल तर त्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करू किंवा पुढची दिशा सुद्धा देऊ. त्याबद्दल मी माझ्यातर्फे भाऊच्या वाढदिवसानिमित्त हे दोन फक्त मिनिटं सांगतो माहिती की सध्या बेकारांचं फार मोठं प्रमाण आहे आणि नोकरी उपलब्ध असतात पण आपल्यापर्यंत नीट माहिती पोहोचत नाही. पटेल साहेब रिटायर्ड शासकीय तालुका कृषी अधिकारी आहेत. अनेक गोष्टी अनुभवातून माणसाला येतात. वाढदिवसाचे औचित्य साधून आपले जे लायब्ररीमन आहेत आमचे पंकज बागल आणि अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांनी जी वर्षाची वर्गणी त्या मासिकाची म्हणावं पेपरची ती सुपूर्द केलेली आहे आणि चांगला एक मेसेज आपल्या सर्व युवक कार्यकर्त्यांना दिलेला आहे. माझी विनंती आहे की आपण जी लायब्ररी आपली विठ्ठलदेव सोसायटीमध्ये आहे तिथं जर त्याचा लाभ घ्यावा. आणि पंकज बागलने माझी विनंती आहे की त्यांनी ते आपल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना पोहोचवावं. जे काही येईल ते आता आपण व्हॉट्सअप मोबाईल बऱ्याच कामाला यूज करतो, या सुद्धा कामाला यूज करावं. त्याच्यातून जरी 10% लोकांना जरी नोकरी मिळाली तरी सुद्धा एक चांगलं पटेल साहेबांना ज्या हेतूने हा उपक्रम राबवला आहे त्याचं नक्की फलित होईल. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज रक्तदान शिबिर आहे माझ्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी एक चांगला उपक्रम आदर्श सगळ्या पुढे ठेवलेला आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांना विनंती करून त्यांनी ती रक्कम स्वीकारावी आणि पंकज बागल द्यावी. रक्तदान श्रेष्ठदान असतं मी केलेलं आहे. अजूनही योगदान करावं आवाहन करतो आणि भाऊंना एकदा पुन्हा शुभेच्छा वाटतो वाढदिवसाच्या. धन्यवाद.
माननीय मनोहरभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 तारखेपासून विविध कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे। तसेच काल झालेले रक्तदान शिबिरमध्ये 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग घेतला। उत्स्फूर्त सहभाग रक्तदानाचा आम्हाला मिळाला। त्याचप्रमाणे आज 8 जानेवारीला मोफत तपासणी शिबिर आम्ही इथं आयोजित केलेलं आहे। त्या तपासणी शिबिरमध्ये नेत्र तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, ECG, HIV तपासणी, गरोदर माता तपासणी, विविध प्रकारच्या तपासण्या आम्ही इथं आयोजित केलेल्या आहेत। या तपासणीला सुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला इथं मिळाला। त्याबद्दल नागरिकांचे खूप खूप धन्यवाद। आणि याचप्रमाणे आम्ही भाऊंना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो। KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे।